बारामती विधानसभेमध्ये पुन्हा एकदा पवार कुटुंबामध्ये सामना होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। बारामतीमधून जयंत पाटलांनी योगेंद्र पवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत। पाहूया त्याच संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। बारामती विधानसभा मतदारसंघाचं भविष्य नव्या रक्ताकडे नव्या हातात येण्याची उत्सुकता तुम्हा सगळ्यांना दिसते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घड्याळाच्या चिन्हावरती सुद्धा तरुण नेतृत्वाला सुद्धा वाळवायला संधी नक्की मिळेल। लोकसभेनंतर विधानसभेत देखील बारामतीमध्ये पवार कुटुंबात सामना रंगणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय। लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आमने सामने होत्या, तर विधानसभेत अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार यांच्यामध्ये लढत होणार असल्याची चर्चा आहे। दरम्यान या चर्चांमागचं कारण आहे बारामतीमध्ये जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांनी योगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे दिलेले संकेत। योगेंद्र दादा अलीकडे रस घ्यायला लागलेले आहेत। पवार साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारापासून ते आता सगळीकडे फिरायला लागलेले आहेत। बारामती विधानसभा मतदारसंघाचं भविष्य नव्या रक्ताकडे नव्या हातात येण्याची उत्सुकता तुम्हा सगळ्यांना दिसते। बारामती एका नवीन युगाचा आरंभ अनुभवते आहे असं प्रत्येक वेळी कानावर येतंय। त्याचा उल्लेख करणं मला महत्त्वाचं वाटतं, कारण जेव्हा मनात असतं ते डोक्यात असतं तेच ओठावर येतं, ते तुमचं नाव योगेंद्रदादा पवार। बारामतीमधून योगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे शरद पवार गटाकडून संकेत देण्यात आले आहेत। दरम्यान यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र जयंत पाटलांना टोला लगावलाय। तशी संधी वाळवेकर सुद्धा तरुण रक्ताला यावेळेला देतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घड्याळाच्या चिन्हावरती सुद्धा तरुण नेतृत्वाला सुद्धा वाळवायला संधी नक्की मिळेल। ज्या योगेंद्र पवारांची अजित पवारांविरोधात लढण्याची चर्चा सुरू आहे, त्यांची आतापर्यंत राजकीय कारकीर्द काय ती पाहूया। योगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे सख्य बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र। बारामती तालुक्यात गेल्या 5 वर्षांपासून त्यांचं शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू आहे। बारामती तालुका कुस्ती संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय। अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर योगेंद्र पवार आजोबा शरद पवार यांच्या सोबतच राहिले। लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची मोठी जबाबदारी सांभाळली। बारामती तालुक्यामध्ये शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांची चर्चा सुरू आहे। शरद पवारांनी योगेंद्र पवारांना संधी दिली तर अजित पवारांविरोधात ते बारामतीच्या मैदानात आमने सामने येतील। शेवटी निर्णय घेणारे हे आदरणीय पवार साहेब आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, ते राज्याचे अध्यक्ष आहेत। त्यामुळे ते कुठला निर्णय घेतील हा पार्टी म्हणून आपल्याला स्वीकारावा लागेल आणि नवीन लोकांना संधी जर दिली जात असेल तर त्याचं स्वागत हे आपण सर्वांनी नक्कीच केलं पाहिजे। त्यामुळे बघू येत्या काळामध्ये काय होतं। काही दिवसांपूर्वी योगेंद्र पवार यांनी देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्यावरून एक सूचक वक्तव्य केलं होतं। लोकांची इच्छा असेल तर विचार करावा लागेल असं योगेंद्र पवार म्हणाले। भावी आमदार म्हणून असं म्हणजे सगळ्यांच्या मनात ते तुमच्या मनात आहे का? नाही, जर लोकांची इच्छा असेल तर आपल्याला विचार करावा लागेल, पण मी आत्तापर्यंत ठाम निर्णय अजून घेतलेला नाही। पण वेळ आली का? वेळ आली का निर्णय घ्यायची? अजून वेळ आली नाही, अजून 90 दिवस राहिलेत, त्यामुळे बघू। लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील नणंद भाऊजाई निवडणुकीच्या मैदानात आमने सामने होत्या, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काका पुतण्यांमध्ये देखील सामना होणार का हे येणारा काळच सांगेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।